दरम्यान या संदर्भात अविनाश जाधव यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. पाहूयात. माझ्यासोबत अविनाश जाधव आहेत. अविनाशजी, तुम्हाला ताब्यात घेतल्यानंतर सोडण्यात आलं. खरं तर मोर्चाची परवानगी देण्यात आली नव्हती. काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल पहिली? मला असं वाटतं की जो काही मराठी माणसाची एकजूट होती ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे आणि या एकजुटीमुळे महाराष्ट्रात याच्या पुढे मराठी माणसाच्या विरोधात कोणीही आंदोलनं किंवा मोर्चा काढायची हिंमत करणार नाही. परवानगी पहिला दिली नाही, नंतर देण्यात आली. आणि तुम्हाला मी सांगतो, परवानगीच्या बाबतीत पोलीस खोटं बोलतात. आम्हाला कधीही पोलिसांनी सांगितलं नाही तुम्ही जागा बदला. पोलिसांनी पहिल्या वेळेपासून आम्हाला मोर्चा काढायचाच नाही अशाच ते मनस्थितीत होते आणि ही दबावशाही फक्त इथल्या आमदाराच्या दबावापोटीच पोलीस आमच्याशी घेत होते. प्रताप सरनाईक या ठिकाणी आले, त्यांना मराठी माणसाने परतवलं. काय भूमिका राहील तुमची? कारण माझं नेहमी मत आहे मराठी माणसाने मराठी माणसाच्या विरोधात उभं राहू नये. सो जर ते मराठी म्हणून इथे आले असतील तर त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. निश्चितच, कारण आता ह्या मराठी माणसासाठी जो लढा तुम्ही लढत आहात, मराठी भाषेसाठी खरं तर आज एकवटलात तुम्ही. विविध संघटनांनी तुम्हाला या ठिकाणी सहभाग केला. मात्र पुढची काय भूमिका राहणार? मी सर्व संघटनांची परत एकदा उद्या बैठक घेऊ. आम्ही रितसर प्रेस कॉन्फरन्स घेऊ. प्रेस कॉन्फरन्समध्ये पोलिसांनी जे काही वागणूक केले, आमच्या महिलांना गाडीत उचलून टाकलंय, आमच्या लोकांना उचलून, याचे सगळे फोटो उद्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही दाखवू. यशस्वीरित्या हा मोर्चा जो आहे तो संपूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे पुढची भूमिका जी आहे ती उद्या पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जाहीर करण्यात येईल असं वक्तव्य जे आहे ते या ठिकाणी अविनाश जाधव यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.